तर आज आपण आपल्या शाळेमध्ये पैसे मोजायचे कसे, त्यात 10च्या नोटा कशा, 20च्या नोटा कशा, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं, 50च्या, त्याच्यानंतर 100च्या, त्याच्यानंतर 200च्या, त्याच्यानंतर 500च्या या ठिकाणी प्रॅक्टिकल होतं। या काउंटिंगच्या कार्यक्रमासाठी आदरणीय श्री राखुंडे सर हे प्रॅक्टिकल पाहत आहेत आणि मला वाटतंय 50 रुपयाच्या नोटा मोजणारे विद्यार्थी, आपलं नाव सांगा। संस्कृती प्रकाश चकोर। तू कोणत्या नोटा मोजत आहे? 50 रुपये। हां, तुझ्या नोटा किती भरलेल्या आहेत? 64। त्याच्यानंतर दुसरी मुलगी कुर्रे, तुझं नाव सांग। माझं नाव ईश्वरी पंडित कुर्रे। मी 100च्या नोटा मोजत आहे। माझ्या नोटा आहेत 221। छान। तुम्ही? माझं नाव शांभवी धनंजय चिलवंत। मी 200च्या नोटा मोजत आहे। या नोटा 2600च्या। ओके। माझं नाव भक्तिनंदेव कदम। मी 500च्या नोटी मोजत आहे। माझ्याकडे 9 नोटी आहेत। ओके। अशा प्रकारे आपण पैसे कसे मोजायचे, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं। आता तू काय करणार, 50 वाली 50 गुणिले 64 असंच करणार कॅल्क्युलेशन। त्याच्यानंतर तू 100 गुणिले 200 31 आणि तू 200 गुणिले 13 आणि तू 500 गुणिले 9 आणि अशा पद्धतीनं मग आपण आपल्याजवळ किती एकत्र पैसे जमा झाले असं करत आहोत। असं प्रॅक्टिकली आपण हाऊ टू काउंट मनी वी हॅव कम्प्लीटेड द प्रोजेक्ट अँड मिस्टर राखोंडे सर, मिस्टर मगर सर have helped me to complete the activity. Thank you, sir.